जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत। सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र। सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज। उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। नमस्कार, मी सुनील शिंदे। जागर जनस्थानच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। आपण घेतोय दिवसभरातील बातम्यांचा सविस्तर आढावा। आज नाशिकमध्ये तापमानात कमालीची घट दिसून आली आहे। नाशिकचा पारा 6.6 अंशावर घसरला असून निफाडचा पारा 10 अंशावरून थेट 5.5 अंशावर घसरलाय। हवामान खात्यानं उत्तर महाराष्ट्रामध्ये गारपिटीचा इशारा दिलेला असतानाच तापमानामध्ये कमालीची घट झाली आहे। यात नाशिकचा पारा 14.8 अंशावरून थेट 6.6 अंशावर घसरलाय, तर निफाडचा पारा 10 अंशावरून थेट 5.5 अंशावर घसरलाय। वातावरणात हलकीशी हवा असल्यामुळे झोमणाऱ्या थंडीचा अनुभव सध्या नाशिककर घेत आहेत। गेल्या 2 दिवसांपासून हवामान खात्यानं महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात पावसाचा आणि गारपिटीचा अंदाज वर्तवला होता। तसंच पाकिस्तान आणि गुजरातमधून आलेल्या धुळीच्या वादळामुळे देखील तापमानाचा पारा घसरल्याचं दिसतंय। यंदाच्या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद नाशिक जिल्ह्यात झाली आहे। त्यामुळे अचानक वाढलेल्या थंडीनं नाशिककर गारठले। घसरत असलेल्या पाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत मात्र भर पडली आहे। द्राक्ष बागायतदार त्यामुळे चिंतेत दिसत आहेत। जागर जनस्थानसाठी वैष्णवी सांगळेसह स्वप्नाली राऊळ, नाशिक। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि सर्वज्ञ श्री सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून नागरिकांना मास्क वाटप करण्यात आलंय। हिंदू हृदय सम्राट प्रबोधनकार शिवसेना प्रमुख माननीय श्री बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि सर्वज्ञ श्री सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 23 मध्ये मास्क वाटप करण्यात आले। यावेळी प्रभागातील रस्त्यानं विना मास्क दुचाकी स्वार तसंच पायी चालणाऱ्या नागरिकांना मास्कचं वाटप करण्यात आलंय। नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हा प्रमुख विजय करंजकर, महानगर प्रमुख सुधाकर बळगुजर यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात आलं। या कार्यक्रमाचं आयोजन उत्तर महाराष्ट्र संपर्क समन्वयक योगेश लक्ष्मण म्हस्के यांनी केलं होतं। यावेळी केजी पाटील साहेब, उपमहानगर प्रमुख दत्ता दंडगवाळ, विभाग प्रमुख राजू थेटे पाटील, चंद्रकांत बोंबले, पंकज भावसार, डॉक्टर किरण वाघ, पेटकर काका, हंडोरे काका, हजारे काका, विजय पवार, रवींद्र शेडगे, योगेश धुमाळ, पाकरे काका, पाळदे काका, अभिजित भागले तसंच प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते। हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने आज पुऱ्या नाशिक शहरामध्ये जिल्हा प्रमुख आणि आपल्या नाशिकचे संपर्क प्रमुख भाऊ चौधरी साहेब तसेच जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख विजयाप्पा करंजकर, महानगर प्रमुख सुधाकर भाऊ बडगुजर, वसंत भाऊ गीते यांच्या सूचनेनुसार जे नाशिक जिल्ह्यामध्ये जागोजागी कार्यक्रम ठेवण्यात आले, त्यापैकी आम्ही प्रभाग क्रमांक 23च्या नागरिकाच्या वतीनं हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने मास्क वाटप व तसंच सगळ्या नागरिकांनी बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवंदन केलं। तसेच या कार्यक्रमाला जे मोलाचं सहकार्य व मार्गदर्शन लाभतं असे आमचे साहेब केजी पाटील साहेब या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून, सर्वज्ञ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून साहेबांचा हा जो जयंतीचा कार्यक्रम सर्व पदाधिकाऱ्यांनी व प्रभाग क्रमांकाच्या 23च्या नागरिकांनी चांगल्या पद्धतीनं पार पाडला असं मी जाहीर करतो। जय महाराज। हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती
अभिवादन करण्यासाठी उपस्थित सर्व शिवसैनिक, अशोका मार्ग परिसरातील सर्व नागरिक, बाळासाहेबांनी मराठी लोकांसाठी, मराठीच्या भाषेसाठी आणि या महाराष्ट्रामध्ये सर्व हिंदू बांधवांना जी शिकवण दिली, त्यामुळे मराठी माणसाची अस्मिता निश्चितपणे जागृत झाली आणि त्यांनी आखून दिलेल्या या सर्व कार्यक्रमांवर आज मराठी जनतेला फार मोठा अभिमान आहे. आप्पांनी हा कार्यक्रम या परिसरामध्ये या ठिकाणी घडवून आणला. निश्चितपणे आप्पासुद्धा त्याच्या अभिनंदनाला मी नमस्ते करतो आणि सर्वच नागरिकांना विनंती करतो की सगळ्यांनी बाळासाहेबांच्या स्मृती अशाच प्रकारे जागृत ठेवावं. धन्यवाद. हिंदू हृदय सम्राट माननीय शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी आज त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी सर्व शिवसैनिक या ठिकाणी जमलेले आहेत. अनेक शिवसेनेसाठी अनेक कार्यक्रम प्रत्येक वेळी शिवसेनेने राबवले. साहेबांची एकच असं इच्छा असते की मराठी माणूस हा माझा ह्या जागर जनस्थानसाठी शुभम बोडके, नाशिक. कापसाचा वापर करून वेगवेगळे शिल्प बनवणाऱ्या नाशिकच्या शिल्पकाराची आज देशभरात चर्चा होते. नेमके असे कुठले शिल्प साकारून त्यांनी लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड तसंच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवले, पाहूयात या रिपोर्टमध्ये. कापसाचा सर्वात मोठा उपयोग म्हणजे सूत काढणं आणि त्यापासून कापड तयार करणं. जगाच्या एकूण उत्पादनापैकी सुमारे 80% कापूस कापड निर्मितीसाठी वापरला जातो. विविध प्रकारचे पट्टे, टायर मधील कॉर्ड, पादत्राण, गाळण्याचं कापड, दोरा व दोर, जखमांवर लावण्यात येणारा निर्जंतुक कापूस इत्यादींसाठी कापूस वापरला जातो. गाद्या, उशा भरण्यासाठी देखील कापसाचा वापर होतो. भारतात वाती, फुलवाती बनवण्यासारख्या धार्मिक बाबीत देखील देव कापसाचा उपयोग करतात. कापसाच्या या विविध उपयोगाबरोबर कापसापासून आकर्षक आणि लक्षवेधी शिल्पही साकारली जाऊ शकतात. यावर अनेकांचा विश्वास बसणार नाही. हो, कापसाचं शिल्प. बरोबर ऐकताय तुम्ही. कापसापासून आकर्षक आणि लक्षवेधी शिल्प साकारण्याची अनोखी कला नाशिकच्या अनंत खैरनार यांच्याकडे आहे. कापसापासून शिल्प बनवून राष्ट्रपती भवन ते थेट लंडन पर्यंत त्यांच्या कलेची दखल घेतली गेली. जागतिक स्तरावर त्यांनी नाव लौकिक मिळवलाय. त्यांनी हजारो शिल्प तयार करून लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आतापर्यंत नाव नोंदवलंय. यात कापसापासून देवदेवतांसह महापुरुषांचे शिल्प बनवण्यात त्यांचा हातखंडा आहे. नमस्कार, मी अनंत खैरनार. आत्ता आपण जे या ठिकाणी कापूस शिल्प पाहिले, या कापसा शिल्पांमध्ये आपण काही रसायनांचा वापर केलेला आहे, जेणेकरून हे शिल्प कडक होतात आणि जेणेकरून हे 25 वर्ष 30 वर्ष कायम तसेच राहतात. आणि ही आपली त्यातली खासियत आहे. माझा अभ्यास केमिस्ट्रीमधला असल्यामुळे या रसायनांचा वापर आपण या ठिकाणी केलेला आहे. ही शिल्पकला जगभर जाऊन पोहोचलेली आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद आहे, लिम्कामध्ये नोंद आहे. त्याबरोबर 30-35 देशांमध्ये आपलं काम जाऊन पोहोचलेलं आहे. वेगवेगळ्या देशाच्या मंत्र्यांच्या कॅबिनमध्ये आपलं काम जाऊन पोहोचलं. ही याची खासियत आहे. आणि शिल्पकला ही गॉड गिफ्ट आहे, माझी निर्मिती नाही आहे असं मी प्रामाणिकपणे सांगतो. त्याचं कारण हे शिक्षण उपलब्ध नाही आहे कुठे, देशामध्ये नाही, जगामध्ये पण नाही आहे. त्यामुळे ही माझ्या दृष्टीने एक गॉड गिफ्ट आहे. आणि याची सुरुवात ही गणेशापासून झालेली आहे. पहिला गणपती मी केला आहे 1987 साली आणि तिथून जवळपास 32 वर्षाचा हा प्रवास आहे. तो आज लोकांसमोर आहे आणि सगळ्यांसाठी हे शिक्षण उपलब्ध आहे. आणि आपण याचं एक म्युझियम करून लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. थँक्यू.
अनंत खैरनार यांचं हे शिल्प नक्कीच प्रत्येकाचं लक्ष वेधून घेणार आहे. जागर जनस्थानसाठी वैष्णवी सांगळेसह भूषण जैन, नाशिक. तर गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्य करून राजकारणात राळ उडवणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत पुन्हा एकदा त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय. गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्य करून राजकारणात राळ उडवणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. ज्याची बायको पळते त्याचंच नाव मोदी ठरतं असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदींवर करून त्यांनी पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडलंय. असं आहे, गावगुंडाला गावगुंड दिसणार आहे ते आता दिसूनच राहिलं त्यांना. आणि आता तशी त्यांची कशी हालत झालेली आहे ते आपल्याला माहिती आहे. लोक हसतात बीजेपी वाल्यांवर की त्याची बायको वळते त्याचं नाव मोदी ठरतं, की त्याची बायको वळते त्याचं नाव मोदी ठरतं, की त्याची बायको वळते त्याचं नाव मोदी ठरतं. इगतपुरी इथे काँग्रेसचं 3 दिवसांचं प्रशिक्षण शिबिर झालंय. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना पटोलेंनी गावगुंडांना गावगुंडच दिसतील, त्यांची आता हलाखीची स्थिती निर्माण झाली आहे. लोक भाजपवर हसू लागलेत. ज्याची बायको पळते त्याचं नाव मोदी ठरतं, असे हे झाल्यावर आता काय बाकी राहिले असं सांगत त्यांनी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरही टीका केली आहे. जागर जनस्थानसाठी वैष्णवी सांगळेसह सुमित बोधक, इगतपुरी. या बातमीसोबत वेळ झाली का ब्रेकची. आपण कुठे जाऊ नका, पाहत राहा जागर जनस्थान. या ठिकाणी घोषणा करतो, जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. आजपासून नाशिक मी दत्तक घेतो. तुम्हाला दाखवलं पण. प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडे. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. कपडे खरेदीसाठी विश्वासाचं एकमेव नाव म्हणजे व्यंकटेश टेक्सटाईल. आमच्याकडे होलसेल भावात साडी, कुर्ती, लेगिन्स, ड्रेस मटेरियल, प्लाझो, शर्ट, टी शर्ट, फॅन्सी शर्ट, जीन्स, किड्सवेअर आणि मेन्सवेअर उपलब्ध आहेत. साडीमध्ये कॅटलॉग पीस, सिंटेक्स साडी, कलकत्ता वर्क्स, बँगलोर सिल्क, सुरत, काठपदर, कॉटन अशा अनेक प्रकारांसह आकर्षक पैठणी. नवरीसाठी स्पेशल शालू योग्य भावात उपलब्ध आहे. लग्नाच्या बस्त्यासाठी खास सोय आणि 10 ते 15% सवलत व्यंकटेश टेक्सटाईलचे संचालक दीक्षांत काबरा यांनी उपलब्ध करून दिली आहे. व्यंकटेश टेक्सटाईलला एकदा अवश्य भेट द्या आणि खास सवलतीसह आपली खरेदी करा, तेही अगदी माफक दरात. आमचा पत्ता व्यंकटेश टेक्सटाईल, मंडलिक माळासमोर, पाटाच्या शेजारी, मखमलाबाद रोड, आरटीओ लिंक रोड, पंचवटी, नाशिक. Prana the Healing Tree, an exclusive center for children with special needs and patients with post-COVID complications as well as those suffering from stress, anxiety, depression and panic attacks. Service available: Ayurveda treatment, homeopathy treatment, audiology and speech therapy, animal assistant therapy, physiotherapy, yoga session, occupational therapy, aromatherapy. Address: first floor, Anand Kunji apartment, opposite Sankaracharya Nyas, near Old Gangapur Naka, Gangapur Road, Nashik, 422003. Contact 8010179220. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था. बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट,
मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक 422-002, दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. गरुड सेफ करियर अकॅडमी. गरुड झेप करिअर अकॅडमी, वैशिष्ट्य अमुसे हो खास. MPSC, SRPF स्पर्धा परीक्षा एकच घ्या. सरळ सेवा भरती प्रक्रियेत नोकरीची संधी मिळेल. विविध खाते विविध पदांचे मार्गदर्शन इथे मिळेल. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही पंखाचे. उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही. दारूबंदी, जेल, पोलीस अन आर्मीचे प्रशिक्षण. शूरवीर जवान घडते करण्याचे वाणी रक्षण. तज्ञ शिक्षक, सर्व सुविधा अन राहण्याची सोय इथे. शिस्तबद्ध चाले प्रशिक्षण, नसे काही उणीव इथे. गरुडचे अशी मारा, ही आयुष्याचे सोन करा. गरुडचे अशी मारा, ही आयुष्याचे सोन करा. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही पंखाचे. उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही. प्राणा द हिलिंग ट्री. विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी आणि कोविड नंतरचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी, तसंच ताणतणाव, चिंता, नैराश्य, भीती वाटणे या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी एक विशेष केंद्र. इथल्या सुविधा आयुर्वेदिक तपासणी व उपचार, होमिओपॅथी तपासणी व उपचार, श्रवण व वाचा उपचार, ॲनिमल असिस्टंट तपासणी, फिजिओथेरपी, योगा प्रशिक्षण वर्ग, ॲक्युपेन्शनल तपासणी व उपचार, ॲरोमा थेरपी. पत्ता: पहिला मजला, अनंतकुंज अपार्टमेंट, शंकराचार्य न्यास समोर, गंगापूर नाकाजवळ, गंगापूर रोड, नाशिक 422003. संपर्क 8010179220. नमस्कार. ब्रेक नंतर आपलं स्वागत. चाळीसगावच्या हिरापूर रोड परिसरात सुरू असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाची बातमी जागर जनस्थानने दाखवली आणि या बातमीचे चाळीसगावकरांकडून कौतुक करण्यात आले. आणि त्यानंतर अगदी तसंच काम मालेगाव रोड परिसरातील प्रभाग क्रमांक 1 मध्ये सुरू असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधींना देण्यात आली आहे. गेल्या वर्षभरापासून शहरात पहिल्या टप्प्यात मलनिस्सारण योजनेचे म्हणजेच भुयारी गटारींचं काम सुरू आहे. परंतु या कोटींच्या कामांचा दर्जा अतिशय निकृष्ट असल्याची ओरड सर्वप्रथम हिरापूर रोडच्या नागरिकांनी जागर जनस्थानकडे केली. कोट्यावधींच्या कामांचे स्टिंग ऑपरेशन कोण करणार? या हिरापूर रोड परिसरात सुरू असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाची बातमी जागर जनस्थानने दाखवली. या बातमीचे चाळीसगावकरांनी कौतुकही केले. अगदी तसेच काम मालेगाव रोड परिसरातील प्रभाग क्रमांक 1 मधील नागरिकांनी जागर जनस्थानच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून अनेक समस्या त्यांच्या पुढे मांडल्या. या बातम्यांमुळे चाळीसगावकर आता बोलायला लागले, आपल्या समस्या मांडायला लागले आणि हा सकारात्मक बदल घडून येताना दिसतोय. नमस्कार.
मी रवींद्र सोनार, प्रभाग क्रमांक 1, वृंदावन नगरमधला रहिवासी आहे. आमच्या प्रभागामध्ये किंवा आमच्या कॉलनीमध्ये सदर गटारीची कामं अंडरग्राऊंड गटारीची कामं चालू आहेत. सर्व नागरिकांनी महाराष्ट्र राज्य सरकार, चाळीसगाव नगरपालिका आणि केंद्र सरकार ह्या सर्वांना आम्ही नेहमीप्रमाणे टॅक्स देत असतो, जो काही नगरपालिकेचा असतो त्याप्रमाणे. परंतु इथं होणारी जी कामं आहेत ती अगदी निकृष्ट दर्जाची आहेत. ह्या ठिकाणी असली प्रकारची कामं म्हणजे ज्यावेळेस कामं सुरू झाली किंवा कामं करत असताना कुठल्याच प्रकारची दक्षता घेतली गेलेली नाही. ती खड्डे तसेच मोकळे सोडून चालले गेले. त्याच्यात लहान मुलांचा ॲक्सिडेंट होत गेला किंवा लहान मुलं त्याच्यात पडून जात होते किंवा ते एका लेवलमध्ये काम केलेलं नसल्यामुळे बऱ्याच वेळेस गाड्यांना येण्या जाण्यासाठी अडचणी होतात, ॲक्सिडेंट होतो. लहान मुलं गाड्या म्हणजे साधारणतः स्त्रिया गाड्या चालवतात किंवा मुलं आमचे गाड्या चालवतात आणि त्यांचा ॲक्सिडेंट होतो. ते 2-4दा तिथं पडले, कोणाचा हात तुटला, कोणाचा पाय मुरगळला, अशा प्रकारच्या आम्हाला अडचणी होत आहे. तरी नगरपालिकेने ह्या गोष्टीची काळजी घ्यावी आणि उपाययोजना कराव्या. प्रभाग क्रमांक 1 मध्ये देखील मलनिस्सारण योजनेचं काम सुरू आहे. सदर काम अगदी निकृष्ट दर्जाचं केलं गेलंय. त्याचे उत्तम उदाहरण जागर जनस्थानने टिपलेल्या या व्हिडिओमध्ये दिसतंय. रस्त्यांवरून 4 चाकी जात असताना ती अडकून चेंबरवरील ढापा तुटून बाजूला पडला. या वेळेसच अधिकारी वर्गाने ते काम योग्य रीतीने सुरू आहे की नाही हे बघणं गरजेचं आहे. या प्रभागात असलेले माजी लोकप्रतिनिधी घृणेश्वर पाटील यांनी ठेकेदाराला तब्बल 15 ते 20 सब चेंबर तोडून पुन्हा बांधण्यास सांगितलंय. तसंच नागरिकांना ज्या काही समस्या असतील त्या स्वतः संपर्क करून सांगाव्यात असेही ते म्हणाले. मी आज जागर जनस्थानच्या माध्यमातून नागरिकांना एवढंच आवाहन करू इच्छितो की जे काम चालू आहे यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावे. मला माहीत आहे हे काम चालू असताना बऱ्याच नागरिकांना याच्या त्रासाला सामोरे जावं लागतं, कारण की हे गटारीचं काम चालू असताना रस्त्याच्या मध्यभागी मोठमोठी चारी करून तेथे चेंबर बांधले जातात आणि वाहतुकीला अडथळा ठरते. परंतु निश्चित येणाऱ्या काळात हे काम कंप्लीट झाल्यानंतर पुढील 40 ते 50 वर्षांसाठी आपल्याला सुखदायक असा प्रभाग किंवा रस्ते निर्माण होणार आहेत. आणि अडीअडचणींसाठी निश्चितपणाने तुम्ही आम्हाला कधीही संपर्क करू शकतात किंवा मुख्याधिकारी असतील, इंजिनियर असतील यांच्याशी संपर्क करून जर कोणाला वाटतं आहे की काम हे निकृष्ट दर्जाचं होतं आहे, कोणाच्या गोष्टींना बळी न पडता निश्चितपणाने संपर्क करावा. सगळ्यांच्या अडीअडचणींना आम्ही सॉल्व करण्यासाठी. जर अशी निकृष्ट पद्धतीने कामे सुरू राहिली तर दरवर्षी गटार व्यवस्था नवीन करण्यात येईल. पुन्हा पालिकेचा पैसा गटारीत जाईल. पुन्हा कोट्यावधींची बिले काढण्यात येतील. म्हणून कोट्यावधी रुपयांचा खर्च होत असून सुद्धा हे काम कायमस्वरूपी चांगले का करत नाही हा प्रश्न नागरिकांना पडलाय. तरी पालिकेच्या वतीने संबंधित ठेकेदारांना ते काम ताबडतोब दुरुस्ती करण्यात सांगितले गेले पाहिजे. नमस्कार, मी वृंदावन नगरमध्ये उभा आहे. इथला रहिवासी आहे. गेल्या 25 वर्षापासून इथे राहत आहे. आता सध्याचे भूमिगत गटारींचं काम चाललेलं आहे. ते सगळीकडे सुरुवात झालेली आहे. परंतु त्यामुळे जर काही नुकसान किंवा त्रास होतो नागरिकांना तर तुम्ही सर्व प्रत्यक्ष इथे बघतच आहात. त्याचं एक जिवंत उदाहरण बघायचं असेल तर इथे माझ्या घराच्या समोर आत्ताच झालेला जो चेंबर आहे त्या चेंबरच्या वरचं झाकण बनून 8 ते 15 दिवस झालेत. 15 दिवसामध्ये त्याची कंडिशन अशी झालेली आहे, त्याच्यावरून त्याच्या कामाची प्रत आपल्याला कळते. काम होणे आवश्यक आहे, परंतु त्या कामाची प्रत जर चांगली असेल तरच ते दीर्घकाल टिकेल. जर असं काम होणार असेल तर नाही केलेलं बरं. चांगल्या कामाची क्वालिटी देत असाल तरच ते काम करणं योग्य राहील. नाही तर नागरिकांना त्याचा त्रास जास्त होतो आहे. रस्ते तर खराब झालेच आहेत, परंतु या अशा चेंबरच्या झाकणामध्ये जर कोणी मुलगा पडला किंवा वाहनाचा काही अपघात झाला तर तो न भरून निघणारं नुकसान होईल. त्यापेक्षा याकडे लक्ष देऊन चांगलं काम कसं होईल आणि ते जास्त काळ कसं टिकेल याकडे लक्ष दिलं गेलं तर फार बरं होईल अशी मी. इथं या लोकांना जे खड्डे केले आहेत आणि आम्ही 2दा बनायला लावलं, ते 2दा फुटून गेलं. त्याच्यानंतर आपले ॲम्ब्युलन्स आहे, ॲम्ब्युलन्स आणायला आपल्याला खूप त्रास होतो. त्याच्यानंतर आम्ही त्यांना 2दा सांगितलं की बाबा ते फुटलं आहे, ते व्यवस्थित करा. माझ्या ॲम्ब्युलन्स येत नाही, माझा मुलगा घाईघाई निघतो. त्या दिवशी ऑइल चंबरला लागून गेली गाडी. आम्ही त्यांना एकदा सोडून 4 वखत सांगितलं. मग त्यांनी ते काम करायला पाहिजे की नाही. समजा ज्यांनी काम घेतलेलं आहे त्यांनी करायला पाहिजे. त्याचं काम आहे की बा आम्ही करतो आहे. मी त्याला दादा फोन करते. बोला.
बरं ते हे काम असं आहे की बुवा त्यांनी कचमध्ये काम केलेलं आहे, पाणी एक थेंब त्यांनी मारलेला नाही आहे. दोनदा चंबर बनवूनसुद्धा त्याच्यावर जर पाणी मारलं असतं तर ते टिकलं असतं. हां, तर ते खराब आहे, त्याच्यामुळं ते तसं फुटून गेले आहेत ते. या ठिकाणी भूमिगत गटारींवरील चेंबरच्या झाकडांमुळे अपघात घडतात. अनेक ठिकाणी रस्त्यांच्या उंचीपेक्षा गटारीचं चेंबर अधिक वर आलेलं असल्याने ते अपघातांना कारणीभूत ठरतंय. दुचाकी या झाकणांवरून घसरण्याचे प्रकारही वाढलेत. भूमिगत गटारींवरील झाकणांमुळे चारचाकी वाहनांच्या खालच्या बाजूला अडकून वाहनांचे मोठे नुकसान करण्यासह अपघातास कारणीभूत ठरतायत. चेंबर तुटल्याचे लक्षात न आल्याने दुचाकी घसरून अपघात होत आहे. त्यामुळे येथे सुरक्षेच्या दृष्टीने त्वरित उपाययोजना करण्यात याव्या. होणारे कामे दर्जेदार मटेरियल वापरून करण्यात यावे, अन्यथा या अपघाताची जबाबदारी माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, ठेकेदार, संबंधित इंजिनियर यांनी घ्यावी, अशी मागणी नागरिकांमधून आता होते. जागर जनस्थानसाठी खेमचंद कुमावत, चाळीसगाव. तर औरंगाबाद शहरात महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास विरोध दर्शवून पुतळ्यासाठीचा निधी शासनाने परत घ्यावा अशी मागणी करणारे खासदार इम्तियाज जलील यांचा जालन्यात निषेध करण्यात आलाय. औरंगाबाद शहरामध्ये प्रस्तावित हिंदू सूर्यवीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला विरोध दर्शवून पुतळ्यासाठीचा निधी शासनानं परत घ्यावा अशी मागणी करणारे खासदार इम्तियाज जलील यांचा जालन्यामध्ये महाराणा प्रताप प्रेमींनी तीव्र निषेध केलाय. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात रविवारी महाराणा प्रताप प्रेमींनी एकत्र येत खासदार इम्तियाज जलील यांची प्रतिमा असलेला निषेधफलक हाती घेऊन घोषणाबाजी केली आहे. तसंच पोलीस ठाण्यामध्ये धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात तक्रार अर्जही देण्यात आलाय. जागर जनस्थानसाठी गणेश जाधव, जालना. औरंगाबाद येथे वीरपुरुष महाराणा प्रताप सिंग यांच्या पुतळ्यास एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध केल्यामुळे राजपूत समाजाकडून निषेध नोंदवण्यात आलाय. औरंगाबाद शहरातील कॅनॉट परिसरात महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्यावरून वाद पेटलाय. 1 कोटी रुपये निधीतून हा पुतळा उभारणीचं काम करण्याचा प्रस्ताव आहे. हे काम लवकरात लवकर सुरू करण्यासाठी शिवसेना भाजपने आग्रह धरलाय. मात्र एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी पुतळ्याला विरोध केलाय. दरम्यान महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला विरोध करणाऱ्या खासदार इम्तियाज जलील यांचा निषेध राजपूत समाजाच्या वतीनं करण्यात आलाय. तसंच निषेधाची नोंद व्हावी आणि पुढील योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी विनंती समाजाचे अध्यक्ष रामकृष्ण पाटील यांनी केली आहे. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी वीरपुरुष महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला विरोध दर्शवल्यामुळे आपले भारतातील सर्व राणा राजपूत समाज, क्षत्रिय राणा राजपूत समाज व हिंदू समाज यांच्या भावना दुखावल्या असल्यामुळे त्याचा निषेध नोंदणे गरजेचे असल्यामुळे आज आपण तहसील ऑफिसला येऊन माननीय तहसीलदार साहेब यांना हे निवेदन देण्यात आलेले आहे. तसेच आम्ही असे यापुढे अशा घडणाऱ्या घटनांना नेहमी विरोध करून निषेध नोंदवत राहणार. या आजची घटना ही वाईट आहे असे एक खासदार जबाबदार व्यक्ती असून त्यांनी असं वक्तव्य करणे चुकीचे असल्यामुळे आम्ही नवापूर राणा राजपूत समाज यांच्या व हिंदू समाज यांच्यातर्फे आम्ही निषेध नोंदवितो आहे. जागर जनस्थानसाठी सागर पाटील, नवापूर. शासनाच्या नियमानुसार मनमाड शहरासह नांदगाव तालुक्यातील शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आता आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. राज्य शासनानं आजपासून पुन्हा शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. याला अनुसरून मनमाड शहरासह नांदगाव तालुक्यातील शाळा सुरू करण्यात आल्या. शासनाच्या नियमानुसार आणि विद्यार्थ्यांची काळजी या संदर्भात उपाययोजना करून शाळा सुरू करण्यात आल्या. शाळा पूर्वतयारीचा भाग म्हणजे आम्ही पूर्ण शाळेचे सॅनिटायझेशन केलेले, सर्व वर्गांची स्वच्छता केलेली आहे आणि जो येणारा विद्यार्थी आहे त्या प्रत्येक विद्यार्थ्याचा आम्ही शाळेत आल्यानंतर त्याचं आम्ही टेम्परेचर हे घेणार आहे, ऑक्सिमीटर पण मोजणार आहे आणि जे शासनाने जे नियम आम्हाला सांगितलेले त्याप्रमाणे आम्ही विद्यार्थ्यांची काळजी घेऊन शाळा सुरू केलेली आहे आणि आज पहिला दिवस आहे तरी बरेच विद्यार्थी शाळेत हजर झालेले आहे. विशेषतः सर्व शिक्षकांच्या कोविड टेस्ट करून घेण्यात आल्या. शासनानं आता शाळा सुरूच ठेवाव्यात, शाळा बंद करू नये अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. मला आज खूप आनंद होत आहे का आज शाळेचा पहिला दिवस होता आणि खूप आनंदाने आमचं स्वागत केलेलं आहे आणि मला खूप आनंद होतो का मी माझ्या मैत्रिणींना भेटले. ऑनलाईन शाळा पण चालू होती, त्याच्यात पण चांगलं चालू होतं, शिक्षण पण चांगल्या पद्धतीने शिकवतात ना, त्याच्यामुळं ऑफलाईनच शिक्षण चांगलं आहे.
आणि मला शासनाला विनंती आहे की आता शाळा परत बंद करू नये, चालूच ठेवावी शाळा. जागर जनस्थानसाठी अमीन शेख, नांदगाव. धडाडीचे पत्रकार अजित चव्हाण यांनी भाजप पक्षात प्रवेश केलाय. मुंबई येथे त्यांचा पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी त्यांचे प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्तीही करण्यात आली आहे. धडाडीचे पत्रकार, लेखक, वक्ते, युथ आयकॉन असलेले माननीय श्री अजित चव्हाण यांनी गुरुवारी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय. मुंबईतील भारतीय जनता पार्टीच्या मुख्य कार्यालयात पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडलाय. यावेळी भाजप प्रदेश प्रवक्तेपदी त्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे. अजित आज एका नव्या क्षेत्रामध्ये पदार्पण करतोय. म्हणाला तर नवीन आहे, पण मला असं वाटतं की एक पत्रकार म्हणून या क्षेत्राशी अतिशय जवळचा संबंध त्याचा राहिलेला आहे आणि एक अँकर म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला हा एक सुपरिचित असलेला चेहरा आता भारतीय जनता पक्षामध्ये प्रवक्ता म्हणून भारतीय जनता पक्षाचे विचार घेऊन लोकांसमोर जाणार आहे. मला असं वाटतं की ही एक अतिशय चांगली अशा प्रकारची घटना आहे आणि त्याच्या अनुभवाचा फायदा हा भारतीय जनता पक्षाला अतिशय मोठ्या प्रमाणात निश्चितपणे होईल आणि पक्षाचा जो विचार आहे, पक्षाचं जे म्हणणं आहे, पक्षाचा जो नरेटिव्ह आहे तो नीट कम्युनिकेट होण्याकरता त्याच्या अनुभवाचा एक मोठा फायदा भारतीय जनता पक्षाला मिळेल. मी अतिशय मनापासून त्याचं स्वागत करतो आणि अभिनंदन करतो. माननीय अजित चव्हाण हे पत्रकार असल्याने त्यांनी याआधी समाजातील अनेक समस्यांना वाचा फोडली. जनसामान्यांना न्याय देण्याचं काम ते पूर्वीपासूनच करताय. यापुढेही जनतेला न्याय देण्याचं कार्य भाजप पक्षाच्या माध्यमातून पुढे ते अविरत सुरू ठेवतील. भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे ते अनेक प्रकरणांना योग्य न्याय देऊ शकतील आणि त्यांच्या कौशल्याचा येत्या काळात पक्षालाही फायदा होईल, असे मत भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलंय. अजित चव्हाणांचा प्रवेश म्हणजे भारतीय जनता पक्षाला चांगला नेता आज महाराष्ट्राला मिळालेला आहे. अजित चव्हाणांचं संपूर्ण आयुष्य हे मीडियाच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न देशासमोर, राज्यासमोर आणण्याचं काम त्यांनी केलं आहे. संपूर्ण भारतभर आणि राज्यभर अजित चव्हाणांचं काम आहे आणि महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीला एक उभारी मिळणार आहे. कारण जेव्हा जनसामान्याचे प्रश्न आपण उचलतो आणि जे मांडतो, त्यांनी आतापर्यंत इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून त्यांनी मांडले. पण जेव्हा पक्षीय राजकारणात जेव्हा आपण ते मांडतो तेव्हा पक्षाला त्याचा खूप फायदा होतो आणि त्याला एक न्याय मिळतो. न्याय मिळण्याकरता एक मोठं प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी पक्ष असतो आणि आज अत्यंत चांगला निर्णय अजित चव्हाणांनी घेतला. माननीय प्रधानमंत्री मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये, आमचे JP नड्डाजी जे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांच्या नेतृत्वामध्ये, अमित शहाजी यांच्या नेतृत्वामध्ये, देवेंद्रजी आणि चंद्रकांत दादांच्या नेतृत्वामध्ये ते प्रचंड चांगलं काम करतील आणि आम्ही सर्व आणि आमच्यासोबत ते असल्यामुळं आता आम्हालाही त्या ठिकाणी चांगलं काम करण्याकरता त्यांना सोबत घेऊन त्यांच्या अनुभवाचा फायदा पक्षाला मिळेल. आणि मला वाटतं एक मोठी उपलब्धी आज अजित चव्हाणांच्या आयुष्यातली आहे, त्यांच्या पुढच्या वाटचालीची आहे आणि पक्षाची आहे. तर मला वाटतं की यातलं खूप चांगलं होईल. यावेळी जागर जनस्थानचे प्रतिनिधी मानस जोशी यांनी भाजप प्रदेश प्रवक्तेपदी निवड झालेले माननीय अजित चव्हाण यांच्याशी संवाद साधलाय. आज आपण मुंबईच्या भाजप कार्यालयामध्ये आहोत. धडाडीचे पत्रकार अजित चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांची प्रदेश प्रवक्तापदी निवड झालेली आहे. ते आत्ता आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं त्यांचं मत काय आहे. अजितजी, आज तुमची प्रदेश प्रवक्तापदी आज काय सांगायचं? मानस, भारतीय जनता पक्षानं मला अतिशय महत्त्वाची संघटना आहे. आज मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आणि मला प्रदेश प्रवक्ता म्हणून भारतीय जनता पक्षाने संधी आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावरती मला अतिशय मनापासून विश्वास आहे
आणि हाच विश्वास मला भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश करावा याकरता प्रेरणादायी ठरला. यापुढे राज्यामध्ये आणि देशामध्ये भारतीय जनता पक्ष बळकट करण्यासाठी मी संबंध जे 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 माझ्या हातून घडण्यासारखे शक्य आहे ते सारं करेन आणि मी भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाचा अतिशय आभारी आहे. अतिशय महत्त्वाच्या राज्यातल्या आणि देशामधल्या प्रवक्तेपदावरती त्यांनी माझी निवड केलेली आहे. या पदाला न्याय देण्याचा मी अतिशय प्रामाणिक मनापासून प्रयत्न करेन. आणि मला आणखी एक गोष्ट मानस विशेषत्वाने इथं सांगायची आहे की आजच्या परिस्थितीमध्ये देशात राज्यात घराणेशाहीचा पेव फुटला आहे. माझ्या घराण्यात कुणीही राजकारणात नाही. मी माझ्या घराण्यामधला राजकारणात येणारा पहिला व्यक्ती आहे आणि हे काम या देशामध्ये फक्त भाजप आणि मोदीजीच करू शकतात की ज्याचा कुठलाही राजकीय वारसा नाही त्या व्यक्तीला राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणून राष्ट्रकार्यामध्ये आणण्याचं काम भारतीय जनता पक्षाकडनं अतिशय चांगल्या पद्धतीनं होतं. ते मी पाहिलं, त्यानं मला प्रेरणा मिळाली आणि मी भारतीय जनता पक्षामध्ये आज प्रवेश केला. पत्रकार ते राजकारणी हा जो प्रवास तो तुमचा घडलेला नेमक्या त्या प्रवासाबद्दल तुम्ही काय सांगा? मानस मी राजकारणी अजून झालेलो नाही किंवा मी राजकारणी होणारही नाही. राजकारण कशासाठी तर आपण नागरिक शास्त्रामध्ये शिकतो किंवा या देशामध्ये जर कुठलं परिवर्तन आपल्याला करायचं असलं तर आपण लोकशाही स्वीकारलेली आहे आणि या लोकशाहीमधून जी व्यवस्था आपल्याला मिळालेली आहे ती संसदीय लोकशाहीमधली जी व्यवस्था आहे त्यालाच आपण राजकारण असं म्हणतो. तर या राजकारणातूनच जे बदल या देशामध्ये आपल्याला सकारात्मक घडवायचे ते घडवले पाहिजे. देशामधल्या चांगल्या विचाराची माणसं, सर्वसामान्य माणसं, मी अतिशय सर्वसामान्य कुटुंबामधले आहेत. माझे वडील कोरडवाहू शेतकरी होते. मी स्वकष्टानं माध्यमामध्ये आलो. माध्यम क्षेत्रात ग्रामीण भागातून येऊन मुंबईसारख्या नगरीमध्ये मी माध्यम क्षेत्रामध्ये माझ्या परीने जे करायचं ते काम केलं आणि आता मी भारतीय जनता पक्षामध्ये दाखल झालेलो आहे. पत्रकार माझ्यामधला सतत जिवंत राहील. आज खरं तर राजकारणात जाण्यासाठी हा दिवस निवडला याचं कारणच मी पत्रकार असल्याचा मला पराकोटीचा अभिमान आहे आणि मी शेवटच्या श्वासापर्यंत पत्रकार राहील. आणि या देशाचा इतिहास आहे की पत्रकारांनी राजकीय आणि सामाजिक चळवळीमध्ये देशाचं नेतृत्व केलेलं आहे, राज्याचं नेतृत्व केलेलं आहे. अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून महात्मा ज्योतिराव फुल्यांपासून ते संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असू दे, आणीबाणीमध्ये ज्या लोकांनी देशाचं नेतृत्व केलं ती मंडळी मुख्यत्वे पत्रकार होती. ज्यांनी क्रांतीचा विचार दिलेला आहे ते पत्रकार आहेत. त्यामुळे मी शेवटच्या क्षणापर्यंत पत्रकार असेल आणि मी सर्वसामान्यांचा आवाज मांडण्याकरता राजकीय व्यवस्थेमध्ये दाखल झालेलो आहे अशी माझी श्रद्धा आहे आणि तसाच शेवटपर्यंत राहण्याचा मी प्रयत्न. आपल्यासोबत होते अजित चव्हाण, जागर जनस्थानसाठी मानस जोशी, मुंबई. या कार्यक्रमासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार आशिष शेलार, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, उद्योजक समीर चव्हाण, अंकुश वराडे, नगरसेवक मुकेश शहाणे, मुकेश शेवाळे, आशू पॉल, ॲडव्होकेट प्रमोद आंगणे, सुमित बाबा भोसले, वसंतराव चव्हाण, प्रमोद चव्हाण, ज्ञानेश्वर ढोली, कुणाल कोथमिरे, गणेश चव्हाण, अझरभाई सय्यद, शरीफभाई, इरफानभाई, अमित कोथमिरे, विशाल धोंगडे, शादाब सय्यद, वसीम देशमुख, रहमान पठाण, आझम शाह, आदित्य नागरे, अभिजित पाटील, सौरव पवार आदी उपस्थित होते. तसंच या कार्यक्रमासाठी नाशिक आणि मुंबईहूनही मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान, नाशिक. आज नाशिकमध्ये तापमानात कमालीची घट दिसून आली आहे. नाशिकचा पारा 6.6 अंशावर घसरला असून निफाडचा पारा 10 अंशावरून थेट 5.5 अंशावर घसरलाय. हवामान खात्यानं उत्तर महाराष्ट्रामध्ये गारपिटीचा इशारा दिलेला असतानाच तापमानामध्ये कमालीची घट झाली आहे. यात नाशिकचा पारा 14.8 अंशावरून थेट 6.6 अंशावर घसरलाय, तर निफाडचा पारा 10 अंशावरून थेट 5.5 अंशावर घसरलाय. वातावरणात हलकीशी हवा असल्यामुळे झोमणाऱ्या थंडीचा अनुभव सध्या नाशिककर घेत आहेत. गेल्या 2 दिवसांपासून हवामान खात्यानं महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात पावसाचा आणि गारपिटीचा अंदाज वर्तवला होता. तसंच पाकिस्तान आणि गुजरातमधून आलेल्या धुळीच्या वादळामुळे देखील तापमानाचा पारा घसरल्याचं दिसतंय. यंदाच्या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद नाशिक जिल्ह्यात झाली आहे. त्यामुळे अचानक वाढलेल्या थंडीनं नाशिककर गारठले. घसरत असलेल्या पाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत मात्र भर पडली आहे. द्राक्ष बागायतदार त्यामुळे चिंतेत दिसत आहेत. जागर जनस्थानसाठी वैष्णवी सांगळेसह स्वप्नाली राऊळ, नाशिक.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि सर्वज्ञ श्री सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून नागरिकांना मास्क वाटप करण्यात आलंय. हिंदू हृदय सम्राट प्रबोधनकार शिवसेना प्रमुख माननीय श्री बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि सर्वज्ञ श्री सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 23 मध्ये मास्क वाटप करण्यात आले. यावेळी प्रभागातील रस्त्यानं विना मास्क दुचाकीस्वार तसंच पायी चालणाऱ्या नागरिकांना मास्कचं वाटप करण्यात आलंय. नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हा प्रमुख विजय करंजकर, महानगर प्रमुख सुधाकर बळगुजर यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात आलं. या कार्यक्रमाचं आयोजन उत्तर महाराष्ट्र संपर्क समन्वयक योगेश लक्ष्मण म्हस्के यांनी केलं होतं. यावेळी केजी पाटील साहेब, उपमहानगर प्रमुख दत्ता दंडगवाळ, विभाग प्रमुख राजू थेटे पाटील, चंद्रकांत बोंबले, पंकज भावसार, डॉक्टर किरण वाघ, पेटकर काका, हंडोरे काका, हजारे काका, विजय पवार, रवींद्र शेडगे, योगेश धुमाळ, पाकरे काका, पाळदे काका, अभिजित भागले तसंच प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते. हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने आज पुऱ्या नाशिक शहरामध्ये जिल्हा प्रमुख आणि आपल्या नाशिकचे संपर्क प्रमुख भाऊ चौधरी साहेब तसेच जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख विजय करंजकर, महानगर प्रमुख सुधाकर भाऊ बडगुजर, वसंत भाऊ गीते यांच्या सूचनेनुसार जे नाशिक जिल्ह्यामध्ये जागोजागी कार्यक्रम ठेवण्यात आले त्यापैकी आम्ही प्रभाग क्रमांक 23च्या नागरिकाच्या वतीनं म्हणजे सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने मास्क वाटप व तसंच सगळ्या नागरिकांनी बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवंदन केलं. तसेच या कार्यक्रमाला जे मोलाचं सहकार्य व मार्गदर्शन लाभतं असे आमचे साहेब केजी पाटील साहेब या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून, सर्वोदय सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून साहेबांचा हा जो जयंतीचा कार्यक्रम सर्व पदाधिकाऱ्यांनी व प्रभाग क्रमांकाच्या 23च्या नागरिकांनी चांगल्या पद्धतीनं पार पाडला असं मी जाहीर करतो. जयंत महाराज. हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीत अभिवादन करण्यासाठी उपस्थित सर्व शिवसैनिक, अशोका मार्ग परिसरातील सर्व नागरिक, बाळासाहेबांनी मराठी लोकांसाठी, मराठीच्या भाषेसाठी आणि या महाराष्ट्रामध्ये सर्व हिंदू बांधवांना जी शिकवण दिली त्यामुळे मराठी माणसाची अस्मिता निश्चितपणे जागृत झाली आणि त्यांनी आखून दिलेल्या या सर्व कार्यक्रमांवर आज मराठी जनतेला फार मोठा अभिमान आहे. आप्पांनी हा कार्यक्रम या परिसरामध्ये या ठिकाणी घडवून आणला. निश्चितपणे आप्पासुद्धा त्यांच्या अभिनंदनाला मी मस्ती करतो आणि सर्वच नागरिकांना विनंती करतो की सगळ्यांनी बाळासाहेबांच्या स्मृती अशाच प्रकारे जागृत ठेवावं. हिंदू हृदय सम्राट माननीय शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी आज त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी सर्व शिवसैनिक या ठिकाणी जमलेले आहेत. अनेक शिवसेनेसाठी अनेक कार्यक्रम प्रत्येक वेळी शिवसेनेने राबवले. साहेबांची एकच असं इच्छा असते की मराठी माणूस हा माझा. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके, नाशिक. कापसाचा वापर करून वेगवेगळे शिल्प बनवणाऱ्या नाशिकच्या शिल्पकाराची आज देशभरात चर्चा होते. नेमके असे कुठले शिल्प साकारून त्यांनी लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड तसंच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवले, पाहूयात या रिपोर्टमध्ये. कापसाचा सर्वात मोठा उपयोग म्हणजे सूत काढणं आणि त्यापासून कापड तयार करणं. जगाच्या एकूण उत्पादनापैकी सुमारे 80% कापूस कापड निर्मितीसाठी वापरला जातो.
विविध प्रकारचे पट्टे, टायरमधील कॉर्ड, पादत्राण, गाळण्याचं कापड, दोरा व दोर, जखमांवर लावण्यात येणारा निर्जंतुक कापूस इत्यादींसाठी कापूस वापरला जातो. गाद्या, उशा भरण्यासाठी देखील कापसाचा वापर होतो. भारतात वाती, फुलवाती बनवण्यासारख्या धार्मिक बाबीत देखील देव कापसाचा उपयोग करतात. कापसाच्या या विविध उपयोगाबरोबर कापसापासून आकर्षक आणि लक्षवेधी शिल्पही साकारली जाऊ शकतात. यावर अनेकांचा विश्वास बसणार नाही. हो, कापसाचं शिल्प. बरोबर ऐकताय तुम्ही. कापसापासून आकर्षक आणि लक्षवेधी शिल्प साकारण्याची अनोखी कला नाशिकच्या अनंत खैरनार यांच्याकडे आहे. कापसापासून शिल्प बनवून राष्ट्रपती भवन ते थेट लंडन पर्यंत त्यांच्या कलेची दखल घेतली गेली. जागतिक स्तरावर त्यांनी नाव लौकिक मिळवलाय. त्यांनी हजारो शिल्प तयार करून लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आतापर्यंत नाव नोंदवलंय. यात कापसापासून देवदेवतांसह महापुरुषांचे शिल्प बनवण्यात त्यांचा हातखंडा आहे. नमस्कार, मी अनंत खैरनार. आत्ता आपण जे या ठिकाणी कापूस शिल्प पाहिले, ह्या कापसा शिल्पांमध्ये आपण काही रसायनांचा वापर केलेला आहे, जेणेकरून हे शिल्प कडक होतात आणि जेणेकरून हे 25 वर्ष 30 वर्ष कायम तसेच राहतात. आणि ही आपली त्यातली खासियत आहे. माझा अभ्यास केमिस्ट्रीमधला असल्यामुळे या रसायनांचा वापर आपण या ठिकाणी केलेला आहे. ही शिल्पकला जगभर जाऊन पोहोचलेली आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद आहे, लिम्कामध्ये नोंद आहे. त्याबरोबर 30-35 देशामध्ये आपलं काम जाऊन पोहोचलेलं आहे. वेगवेगळ्या देशाच्या मंत्र्यांच्या कॅबिनमध्ये आपलं काम जाऊन पोहोचलं. ही याची खासियत आहे. आणि शिल्पकला ही गॉड गिफ्ट आहे, माझी निर्मिती नाही आहे असं मी प्रामाणिकपणे सांगतो. त्याचं कारण हे शिक्षण उपलब्ध नाही आहे कुठे, देशामध्ये नाही, जगामध्ये पण नाही आहे. त्यामुळे ही माझ्या दृष्टीने एक गॉड गिफ्ट आहे. आणि याची सुरुवात ही गणेशापासून झालेली आहे. पहिला गणपती मी केला आहे 1987 साली आणि तिथून जवळपास 32 वर्षाचा हा प्रवास आहे. तो आज लोकांसमोर आहे आणि सगळ्यांसाठी हे शिक्षण उपलब्ध आहे. आणि आपण याचं एक म्युझियम करून लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. थँक्यू. अनंत खैरनार यांचं हे शिल्प नक्कीच प्रत्येकाचं लक्ष वेधून घेणार आहे. जागर जनस्थानसाठी वैष्णवी सांगळेसह भूषण जैन, नाशिक. तर गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्य करून राजकारणात राळ उडवणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत पुन्हा एकदा त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय. गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्य करून राजकारणात राळ उडवणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. ज्याची बायको पळते त्याचंच नाव मोदी ठरतं असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदींवर करून त्यांनी पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडलंय. असं आहे, गावगुंडाला गावगुंड दिसणार आहे ते आता दिसूनच झालं त्यांना. आणि आता तशी त्यांची कशी हालत झालेली आहे ते आपल्याला माहिती आहे. लोक हसतात बीजेपीवाल्यांवर की त्याची बायको वळते त्याचं नाव मोदी ठरतं, की त्याची बायको वळते त्याचं नाव मोदी ठरतं, की त्याची बायको वळते त्याचं नाव मोदी ठरतं. इगतपुरी इथे काँग्रेसचं 3 दिवसांचं प्रशिक्षण शिबिर झालंय. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना पटोलेंनी गावगुंडांना गावगुंडच दिसतील, त्यांची आता हलाखीची स्थिती निर्माण झाली आहे. लोक भाजपवर हसू लागले. ज्याची बायको पळते त्याचं नाव मोदी ठरतं, असे हे झाल्यावर आता काय बाकी राहिले असं सांगत त्यांनी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरही टीका केली आहे. जागर जनस्थानसाठी वैष्णवी सांगळेसह सुमित बोधक, इगतपुरी. या बातमीसोबत वेळ झाली तेच थांबण्याची. आपण पाहत राहा जागर जनस्थान. स्वतःबरोबर इतरांची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा.